जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी आणि भाजप सध्या ऍक्टिव्ह मोडवरती आलेले आहेत। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक देखील पार पडली। तर पुण्यामध्ये भाजप शहर कार्यालयामध्ये भाजपच्या नेत्यांची बैठक आता सुरू आहे। जिल्हा परिषदेच्या इच्छुक सदस्यांच्या अजित पवार आणि दत्तात्रय भरणे हे सध्या मुलाखती घेत आहेत। तर भाजपकडून महामंत्री राजेश पांडे, आमदार राहुल कुल हे देखील भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखती सध्या घेताना दिसून येत आहेत। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मिकी घई आहेत आपल्या सोबत। मिकी, सगळ्यात आधी खरं तर भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष उतरलेले दिसत आहेत, आता मुलाखती देखील सुरू झाल्यात। जमिनी अगदी जिल्हा परिषदच्या निवडणूक जाहीर होताच आता दोन्ही पक्ष राष्ट्रवादी आणि बीजेपी हे ऍक्टिव्ह मोडवर पाहायला मिळत आहेत। पुण्यातील बारामती हॉस्टेल या ठिकाणी आज सकाळपासून अजित पवार जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत, त्यांच्या मुलाखती घेत आहेत। तर दुसरीकडे पुण्यातील भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये ते जे त्यांचे नेते आहेत, आमदार राहुल कुल असतील, राजेश पांडे असतील, हे देखील त्या ठिकाणी मुलाखती घेत आहेत, ऍक्टिव्ह मोडवर पाहायला मिळत आहेत। मात्र दुसरीकडे अजित पवारांची ज्या ठिकाणी बैठक चालू आहे तिथं आताच काही वेळापूर्वी रोहित पवार जे शरद पवार गटाचे आहेत ते देखील पोहोचलेले आहेत आणि दोन्ही अर्थात अजित पवार आणि रोहित पवार हे एकत्र बसून जे इच्छुक उमेदवार आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत। या सगळ्या कार्यकर्त्यांनी इच्छुक उमेदवारांची बऱ्यापैकी कल दिसते की दोन्ही पक्षांनी एकत्र येत एका चिन्हावर निवडणूक लढावी। कारण आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं की वेगवेगळ्या दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना तिथं नुकसान झालं, फटका देखील बसलेला आहे। तसं होऊ नये जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये, म्हणून अशा पद्धतीने देखील निर्णय होण्याची शक्यता दिसतेय। कारण जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मागणी आहे दोन्ही राष्ट्रवादी एक आहे तरच आपण या निवडणुकीला ताकदीने समोर जाऊ, किंबहुना एक चांगला आकडा, विजयाचा आकडा आपल्याला समोर येताना दिसेल। मात्र आता जर आपण बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणूक संपताच जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून ताकद या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने वरिष्ठ नेते आता इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेत आहेत आणि लवकरच उमेदवारांना त्यांचा एबी फॉर्म दिला जाईल आणि पुढील प्रक्रिया या ठिकाणी सुरू होईल। मात्र आज पुण्यामध्ये दोन्ही पक्षांकडून या ठिकाणी ताकद लावली आणि अशा पद्धतीने या ठिकाणी बैठका सुरू आहेत। यामिनी, अगदी त्यामुळे राष्ट्रवादीनं खरं तर मिकी पुण्याची महानगरपालिका गमावली आहे आणि त्यानंतर आता जिल्हा परिषदेची निवडणूक यामध्ये चांगले यश मिळवणं हे महत्त्वाचं असणार आहे राष्ट्रवादीसाठी। धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।